तुम्ही रोज सकाळी उठता, पण कशासाठी? अलार्म वाजतो, तुम्ही उठता, तयार होता, कामाला जाता, दिवसभर धावपळ करता, घरी येता, थकून झोपता आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच. पण एक क्षण थांबा. जर मी तुम्हाला विचारलं, तुमच्याकडे उद्या सकाळी उठण्याचं खरं कारण काय आहे, तर तुमचं उत्तर काय असेल? जॉब, पैसा, घर, जबाबदाऱ्या, की तुम्ही कधीच हा प्रश्न स्वतःला विचारलाच नाही? कारण अनेक लोक रोज सकाळी लवकर उठतात, पण जगण्यासाठी नाही, तर फक्त दिवस संपवण्यासाठी. आणि कदाचित हीच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या आहे. नमस्कार, मी कविता. द प्रोजेक्ट इकिगाई सिरीजमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. स्वतःला ओळखा, पर्पज शोधा आणि आयुष्याला नवी दिशा द्या. मागच्या एपिसोडमध्ये आपण एक महत्त्वाचा प्रश्न विचारला होता. मी नेमकं जगतोय कशासाठी? आज आपण त्या प्रश्नाच्या अजून खोलात जाणार आहोत. कारण आयुष्यात काय करायचं हे शोधण्यापूर्वी एक गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. मला रोज सकाळी उठावंसं का वाटलं पाहिजे? चला सुरुवात करूया आपल्या या सकारात्मक आणि आयुष्याला नवीन दिशा देणाऱ्या सुंदर प्रवासाला. आपण आता आधी समजून घेऊया फक्त उठणं आणि जगण्यासाठी उठणं यातील फरक. आपण सगळेच रोज सकाळी उठतो, पण प्रत्येकाचं कारण वेगवेगळं असतं. काही लोक उठतात कारण अलार्म वाजतो, काही लोक उठतात कारण ऑफिसला जायचं असतं, काही लोक उठतात कारण घर सांभाळायचं असतं, काही लोक जबाबदाऱ्यांसाठी उठतात. पण काही लोक असे असतात जे सकाळी लवकर उठतात कारण त्यांना नवीन दिवस जगायचा असतो. त्यांच्याकडे काहीतरी असतं ज्याची त्यांना उत्सुकता असते, काहीतरी असतं जे त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतं. आणि हीच गोष्ट आपल्या आयुष्यात खूप मोठा फरक निर्माण करते. कारण जेव्हा तुमच्याकडे सकाळी उठण्याचं कारण असतं, तेव्हा आयुष्य फक्त रुटीन राहत नाही. त्याला डिरेक्शन मिळतं, त्याला मिनिंग मिळतं आणि हळूहळू तुम्हाला तुमचं आयुष्य जगावंसं वाटायला लागतं. आता तुम्ही विचाराल, जर माझ्याकडे असं काहीच नसेल तर? माझं आयुष्य अगदीच नॉर्मल आहे. मी रोज तेच करतो. मला सकाळी उठायची एक्साइटमेंट वाटत नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल तर सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्यात काहीच कमी नाही. तुम्ही हरलेले देखील नाही. तुम्ही फक्त अजून स्वतःला शोधण्याच्या प्रवासाला सुरुवात केली नाही. कारण पर्पज एका दिवसात मिळत नाही. कधी कधी पर्पज म्हणजे एक छोटासा प्रश्न असू शकतो, एखादी आवड असू शकते, एखादी गोष्ट शिकण्याची इच्छा असू शकते, एखाद्याला मदत करण्याची इच्छा असू शकते, किंवा स्वतःला कालच्यापेक्षा आज थोडं चांगलं बनवण्याची इच्छा असू शकते. आज मी तुम्हाला एक छोटासा एक्सरसाइज करायला सांगणार आहे. उद्या सकाळी उठल्यानंतर फोन हातात घेण्यापूर्वी फक्त स्वतःला हा एक प्रश्न नक्की विचारा. आज असा कोणता एक क्षण आहे ज्यासाठी मला हा दिवस जगायचा आहे? कदाचित तुमचं उत्तर असेल, मला काहीतरी नवीन शिकायचं आहे. आज मला माझ्या आवडीच्या गोष्टींसाठी थोडा वेळ काढायचा आहे. आज मला स्वतःची काळजी घ्यायची आहे. आज मला माझ्या स्वप्नांसाठी एक छोटंसं पाऊल उचलायचं आहे.
किंवा आज मला कालच्यापेक्षा थोडं जास्त फक्त स्वतःसारखं जगायचं आहे. आणि विश्वास ठेवा, कधीकधी पर्पज शोधण्याची सुरुवात इतक्या छोट्याशा उत्तरातूनही होते. तुम्हाला जर तुमची सकाळ बदलायची असेल तर कारणं शोधा. कधी लक्ष दिलंय का, जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची खूप उत्सुकता असते तेव्हा सकाळी उठणं इतकं कठीण वाटत नाही. म्हणजे बघा लहानपणी सहलीला जायचं असायचं तेव्हा अलार्म वाजण्याच्या आधीच जाग यायची. एखादी आवडती गोष्ट करायची असेल, एखादं स्वप्न जवळ असल्यासारखं वाटत असेल तेव्हा आपल्यात एक वेगळीच ऊर्जा असते. मग प्रश्न असा आहे की आपल्या रोजच्या आयुष्यात अशी उत्सुकता का नाही? कारण कदाचित आपण जगण्यात इतके बिझी झालो आहोत की आपण स्वतःला विचारणंच विसरलोय, मला खरंच काय हवंय? आपण सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करतो, सगळ्यांच्या गरजा सांभाळतो, सगळ्यांसाठी वेळ काढतो, पण स्वतःसाठी, स्वतःला जाणून घेण्यासाठी, स्वतःला ऐकण्यासाठी, आपल्या मनाला विचारण्यासाठी तू खरंच आनंदी आहेस का? यासाठी आपल्याकडे वेळच उरत नाही. बघा, तुमचं पर्पज शोधण्यासाठी तुमच्याकडे एखादं मोठं कारणच हवं असं काही नाही. तुमचं रिझन टू वेकअप नेहमीच एखादं मोठं मिशन असायला हवं असं नाही. कदाचित तुमचं कारण असेल तुमच्या मुलांसाठी चांगलं आयुष्य निर्माण करणं, तुमच्या कलेला वेळ देणं, लोकांना मदत करणं, एखादं पुस्तक लिहिणं, निसर्गात फिरणं, नवीन गोष्टी शिकणं, स्वतःला हील करणं किंवा फक्त स्वतःचंच आयुष्य थोडं अधिक चांगलं, अधिक सुंदर बनवणं. कारण आयुष्य मिनिंगफुल बनवण्यासाठी तुम्हाला जग बदलण्याची गरज नाही. कधीकधी स्वतःचं जग बदलणं ही सुद्धा एक मोठी सुरुवात असू शकते. आता मी तुम्हाला तोच मगाचा प्रश्न विचारणार आहे. थोडं शांतपणे विचार करा. फोन बाजूला ठेवा. 5 मिनिटं स्वतःसोबत बसा आणि स्वतःला विचारा, जर उद्या सकाळी माझ्याकडे पूर्ण नवीन दिवस असेल तर मी तो दिवस कशासाठी जगू इच्छितो? उत्तर लगेच मिळालं नाही तरी हरकत नाही, कारण काही प्रश्नांची उत्तरं गुगलवर मिळत नाही, पुस्तकात मिळत नाही किंवा कोणी दुसराही आपल्याला देऊ शकत नाही. काही उत्तरं आपल्याला स्वतःच्या आत शोधावी लागतात. असंच छोट्या छोट्या प्रश्नातून तुमच्या आयुष्याचा एक मोठा अर्थ तयार होतो. लक्षात ठेवा, प्रत्येक सकाळ ही नवीन दिवसाची सुरुवात नसते. ती एक संधी असते स्वतःला पुन्हा भेटण्याची, एक छोटंसं पाऊल उचलण्याची, कालपेक्षा थोडं अधिक चांगलं जगण्याची आणि हळूहळू तुमच्या आयुष्यातलं ते कारण शोधण्याची, ज्यासाठी तुम्ही सकाळी उठाल आणि म्हणाल, हो, आजचा दिवस जगण्यासारखा आहे. मी कविता. आपण पुन्हा भेटूया प्रोजेक्ट इकिगाईच्या पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्वतःला ओळखा, पर्पज शोधा आणि आयुष्याला नवी दिशा द्या. श्री स्वामी समर्थ.